सोलापूर कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करून अक्कलकोट मार्गे भिवंडीला जात असलेला 28,45,000चा गुटखा पकडण्यात आला। ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे केली। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान नंदिनी सिद्धेश्वर वय 40 अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय गुरुनाथ राठोड वय 47 राहणार नागनहळी तालुका अक्कलकोट, आकाश शरणाप्पा काडरामे वय 40 राहणार माळी गल्ली अक्कलकोट व खाजाबाई अन्सारी वय 35 राहणार गुलबर्गा कर्नाटक यांच्या विरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की 16 मे 2024 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट मार्गे भिवंडीला टेम्पोतून गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे सापळा लावला। गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित टेम्पोला थांबविण्यात आले। टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत पिके असे लिहिलेल्या 5 गोण्या व त्यात 2,22,300 तर गोल्ड असे लिहिलेल्या 59 गोण्या, त्याची किंमत 26,23,140 असा एकूण 28,45,440 रुपयांचा ऐवज जप्त केला। या कारवाईत टेम्पोही जप्त करण्यात आला आहे। प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, मावा इत्यादी प्रकारच्या वस्तूंचा साठा व वाहतूक करण्यावर बंदी असताना या आदेशाचे पालन न केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होतो। हा सर्व गुटखा कर्नाटकातून येतो। गुटखा विक्री व वितरणाचे केंद्र हे सोलापूर जिल्हा ठरलं असून सोलापूर मधील गुटखा माफिया मात्र मोकाट असल्याचे चित्र दिसत आहे। गुटखा माफियावर कारवाई कधी, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे।